राज्यस्तरीय मातंग शिक्षण परिषद संपन्न। आंबेडकरवादी मिशनच्या वतीने रविवारी राज्यस्तरीय मातंग शिक्षण परिषदेचे आयोजन आंबेडकरवादी मिशन सिडको येथे करण्यात आले होते। या मातंग शिक्षण परिषदामध्ये समाजाच्या शैक्षणिक स्थितीचा आढावा घेऊन त्यांना विदेशातील उच्च शिक्षणाच्या दिशा व देशातील सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी संदर्भात मार्गदर्शन, उद्योग व्यवसाय, आयात निर्यात संदर्भातील मार्गदर्शन, शिक्षण हाच विकासाचा मूल मंत्र या विषयावर मातंग समाजातील विद्यार्थी व तरुणाचे प्रबोधन करण्यात आले। डॉक्टर यशवंत चव्हाण यावेळी डॉक्टर हरिभाऊ वाघमारे, गोविंद नांदेड नागरे, डॉक्टर यशवंत चव्हाण, वैशाली हळदीकर, डॉक्टर साळवे, प्रीती जमदाडे, नीलम कांबळे, अनंत राऊत, बालाजी थोटावे, शिवराज कोळेकर, शिवा कांबळे, प्राध्यापक विनोद काळे, विजय रणखाम या कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी केले होते। राष्ट्रीय शिक्षण क्रांती अभियानाअंतर्गत आंबेडकरवादी मिशनमध्ये गेल्या वर्षभरापासून जे प्रबोधनात्मक काम सुरू आहे, यामध्ये शिक्षण केंद्रीय सामाजिक चळवळ उभारण्यासाठी म्हणून प्राधान्य दिलं जातं। त्याचाच एक भाग म्हणून आज मातंग समाज प्रादेशिक शिक्षण परिषदेचं आयोजन केलेलं आहे। ही राज्यस्तरीय शिक्षण परिषद पहिली शिक्षण परिषद आहे। यानंतर सर्व समाजाचे, मग बंजारा समाज असेल, ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, अगदी वडार समाज असेल, सगळ्या जाती समूहांच्या, वंचितांच्या विविध जातीय शिक्षण परिषदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजित केल्या जातील। बीडमध्ये ओबीसी परिषद होणार आहे, पुन्हा उस्मानाबादमध्ये मातंग समाजाची दुसरी परिषद होणार आहे। तर अशा पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण परिषदा घेऊन विविध समाजाचं शैक्षणिक जे काय ऑडिट असेल, त्या समाजामध्ये मग किती IAS आहेत, किती IIM आहेत, किती लोक विदेशात शिक्षणासाठी जातात, याच्या संदर्भामध्ये एक सिंहावलोकन व्हावं आणि त्या समाजाला शिक्षणाच्या संदर्भामध्ये दिशा दिली जावी। आणि ही दिशा ही तथागत बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, राजश्री शाहू महाराज यांच्या विचारधारेच्या आधाराला केंद्र मानून त्यांना तशा पद्धतीची दिशा दिली जावी आणि समाजातला तरुण हा विदेशातील आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण घ्यावं। देशामधील जे काय IIT, IIM किंवा जे काही केंद्रीय विद्यापीठ आहेत त्यामध्ये शिक्षण घ्यावं। सोबतच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून UPSC, MPSC असेल किंवा इतर अधिकारी पदासाठीची जी तयारी आहे, तर त्यासाठी समाजातील गोरगरीब तळागाळातील विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं दिशा देता येईल, काही गुणवंत विद्यार्थी असले तर त्यांना कसं निशुल्क मार्गदर्शनासाठी सुविधा ज्या मिशनमध्ये आहेत तर त्या कशा दिल्या जातील, तर याच्यासाठी एक समाजामध्ये एक संदेश द्यावा या उद्देशानं ही एक व्यापक शिक्षण परिषद नांदेडमध्ये आयोजित केलेली आहे। गेल्या वर्षी याचा प्रारंभ आम्ही केला होता आणि गेल्या वर्षी एक यात्रा काढली होती। यावर्षी 24 डिसेंबरला राष्ट्रीय स्वरूपाचं जे काही म्हणजे कार्यक्रम असेल तो पाटणा येथे आयोजित करण्यात आलेला आहे। 24 डिसेंबरला बिहार पाटणा येथे राष्ट्रीय शिक्षण क्रांती अभियानचा कार्यक्रम फार भव्य प्रमाणात होईल। त्या ठिकाणी तेथील पोलीस महासंचालक, म्हणजे इंडो टिबेटन पोलीस फोर्सचे पोलीस महासंचालक, सोबतच 4 विद्यापीठातील कुलगुरू, अनेक प्रशासकीय आणि सनदी अधिकारी आणि लाखो विद्यार्थ्यांच्या साक्षीनं त्या ठिकाणी हा कार्यक्रम होईल। आणि संपूर्ण देशभरामध्ये शिक्षण क्रांती, कारण शिक्षण क्रांतीमध्ये बहुजन समाजाच्या शासनकर्ते जमातीच्या चाव्या दडलेल्या आहेत। शिक्षण क्रांतीमध्ये आर्थिक उन्नतीच्या, सामाजिक लोकशाहीच्या, आर्थिक लोकशाहीच्या नाड्या ज्या असेल तर त्या दडलेल्या आहेत। त्यामुळे पहिल्यांदा समाजामध्ये शिक्षण क्रांती व्हावी, कारण देशात कृषी क्रांती किंवा अनेक क्रांत्या झालेल्या आहेत, पण शिक्षण क्रांतीवर कोणी बोलत नाही, ना प्रशासन बोलतं ना शासन काम करतं। त्यामुळे प्राधान्यानं समाजाला शिक्षण केंद्रीय चळवळी म्हणून जे असेल ते उभं करण्यासाठी हा एक जो काही म्हणजे चळवळीचा कार्यक्रम हा आंबेडकरवादी मिशनच्या वतीनं राबवण्यात येत आहे। सप्रेम जय भीम नमो बुद्धाय। आज मातंग शिक्षण परिषदेच्या आयोजनात आदरणीय कदम सरांच्या इन्व्हिटेशननुसार इथं अटेंड करण्यासाठी आलो आहे। मी डॉक्टर हरिभाऊ वाघमारे, IIT खडगपूर, PhD अमेरिका, MBA लंडन, LLB। या परिचय याच्यासाठी सांगतो आहे की आपल्याकडे बघून कुणीतरी आणखी एक अपेक्षा धरली पाहिजे की आपण हे करू शकतो, कारण की मी पण तुमच्यातलाच आहे। शेळ्यात सांभाळून इथपर्यंत आलो आहे। प्रवास आहे, कोणाचाही प्रवास आपल्यासाठी सुखर नाही, परंतु बाबासाहेबांनी जो संदेश दिलेला आहे आपल्याला
तो आपल्या डोक्यावर न ठेवता डोक्यात घेऊन आपण सातत्यानं जर सस्टेनेबिलिटी कॉन्स्टंटली प्रयत्न केले तर कुठल्या गोष्टी अशक्य नाहीत आहे. आज समाजाच्या परिस्थितीला समाजच कारणीभूत आहे. कारण की बाबासाहेबाच्या काळात कुठल्या व्यवस्था नसताना बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात जाऊन आले. आज मला वाटतं मला तिथं कोणीच दिसलं नाही. मी ज्यावेळेस तिथं शिकायला गेलो त्यावेळेस माझे अश्रू भिजले होते डोळे. बाबासाहेबांना पत्र लिहायला 6-6 महिने लागायचे. आपल्या इंटरनेटच्या जमान्यात आपण का प्रयत्न करत नाहीत? आपण इतकं का उदासीन आहोत? आणि आपल्याकडे मार्ग तरी काय आहेत? आपल्याकडे जगण्याचा आणि शेवटचा मार्ग शिक्षण आहे. आणि त्याच्यापायी आपली जर उदासीनता असेल तर आपली प्रगती कोणीही करू शकणार नाही. परत दुसरे बाबासाहेब होणे शक्य नाही. बाबासाहेबाचा दिलेला संदेश, बाबासाहेबाचा मार्ग जो शिक्षणाचा आहे, शिक्षणाशिवाय प्रगती अजिबात नाही आहे. आणि शिक्षण घेताना आता काळाच्या ओघानुसार बदल झाले पाहिजेत. पूर्वी आपण साहित्य वाचायचं, प्रोफेसर व्हायचं, परंतु ते प्रोफेसरच आता बाद झालेले आहेत. प्रोफेसरचं कामच गेलेलं आहे. त्यामुळे जगाच्या चेंजेसला अनुसरून आपण स्वतःमध्ये चेंजेस करणं गरजेचं आहे. आणि बाबासाहेबांना 1956लाच आपला मार्ग देऊन दिला आहे. बुद्धाचा मार्ग बाबासाहेबांनी स्वतः अपनावणं. आता दीपभाऊ आपल्याला स्वयंप्रकाशित व्हायचं आहे. तर यासाठी आपल्याला काळात होणाऱ्या बदलानुसार शिक्षणामधली बदल जाणून घेऊन आपली दिशा आखावी लागेल. आता त्यांना मी बराच वेळ ह्या विषयावर सरांनी आजच्या काळामध्ये जेव्हा जात हा कॉन्सेप्टच नष्ट झालेला आहे तेव्हा सरांनी मातांग शब्द का लावला असेल. आणि सरांचं काम बघता सरांनी मातांग शब्द का लावला हा माझ्यासाठी एक जिकिरीचा विषय होता. परंतु ज्यावेळेस मी परत माझ्या गावाकडे गेलो, गावाकडे म्हणजे माझ्या भूतकाळात गेलो, कळलं की खरंच आपल्यातलेच काहीतरी खूप पाठीमागे राहिलेत आणि त्यांना त्याची जाणीव करून देणं फार गरजेचं आहे. जसं 56 नंतर ज्यांनी बदल करून घेतला स्वतःमध्ये, इकडल्या प्रस्थापितांनी त्यांना कितपत ॲक्सेप्ट केलं, तेव्हा येण्याचे मार्ग त्यांचे बंद आहेत का, ह्या गोष्टी आत्मपरीक्षण करण्यासारख्या आहेत. आणि त्यांच्याकडून काही कमी होत असेल, गावगाड्यामधील प्रथा बंद करत नसतील तर त्याच्या काही जगण्याच्या मजबुरी आहेत का. कोणालाही प्रगती करायची असते, परंतु सर्वप्रथम जगणं मान्य करूनच. जगणं मान्य झाल्यानंतरच माणूस क्रांतीचा विचार करतो. उपाशीपोटी क्रांती होत नाहीत. तर ह्यांच्या बेसिक गरजा काय आहेत, हे गावगाड्याच्या कुशात का अडकले आहेत? तर शिक्षणाच्या प्रमाणामध्ये, तांत्रिक बदलामध्ये गावकुसाबाहेर खूप पिचलेले आहेत, प्रसारमाध्यमापासून दूर आहेत. आणि सांगणारं कोण नाही, कोणतरी अपमानित करणारं नाही. करायला पाहिजे, प्रताडित करायला पाहिजे, तेव्हा हे लोक पेटून उठतील. म्हणून सरांनी हे मला परत वाटलं की नाही ह्या परिषदेला आपण जाणीवपूर्वक जायला पाहिजे. फार क्वचित मी सामाजिक परिषदा अटेंड करतो, मला काम आवडतं, भाषणं देणं आवडत नाही. परंतु सरांनी जो हा विषय मांडला तर हा खरंच झोपलेल्यांना जागी करण्याचा विषय आहे. तर सार्थक विषय आहे. अजून काही समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण नगण्य आहे आणि त्या लोकांना आपल्यात सामावून घेणं, आपल्यातले जे पुढे गेलेत त्यांना पाठीमागच्याला पाठीवर हात ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे या परिषदेला येण्यामागचा उद्देश आहे माझा. कदम सरांचं एकंदरीत सोशल काम बघता सरांचा ओढा सगळ्या समाजांना घेऊन त्यांना जागृत करण्याचा आहे. त्यातलं हे एक पाऊल आहे. जो पिचलेला किंवा मातंग समाजातला जो फार मागे राहिलेला घटक आहे त्याला ती, जसे बाबासाहेब म्हणतात, गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटून उठत नाही. ते जो काही अजून कुठल्या तरी प्रकारची मानसिक गुलामगिरी असेल तिला तोडून त्यांना नव्या प्रवाहात शिक्षणाच्या, विज्ञानवादाच्या ते आणण्यासाठीचं एक पाऊल आहे. जय भीम म्हणणं अवघड नाही आणि भीमराव करणं अवघड आहे, हे जे तुमचं म्हणणं आहे. मी हे जे आजची कदम सरांनी मातंग शिक्षण परिषद ठेवली आहे त्यामध्ये बोलतानाच म्हटलं की बाबासाहेबाचं साहित्य सगळ्यांनी असं वाचून गुळगुळीत केलं आहे. जय भीम सगळ्यांच्या अगदी अंगवळणी पडलं आहे. कुठेही जा, कधीही तुम्हाला जय भीम ऐकायला म्हणून, पण ते जे अंमलबजावणी आहे त्याची, किंवा तुम्ही म्हणल्यासारखं भीमराव कळलं नाही जे म्हणतात, ती अंमलबजावणी फार कमी आहे. आणि कमी म्हणण्यापेक्षा त्याची जाणीवच नाही आहे. ते अंमलबजावणी केल्यामुळं काय फरक पडतो आहे आणि नाही केल्यामुळं आपण कुठल्या अवस्थेत आहोत. मग ते दारिद्र्याचं असेल, व्यसनाधीनचं असेल, ह्या सगळ्यांचं जे मूळ आहे ते तुमची जी जाणीव आहे ती न करून घेतल्यामुळं किंवा ते झोपेतून तुम्ही आणखीन जागे न झाल्यामुळं त्याचं कारण आहे ते. आणि हा सगळा जो प्रयत्न आहे तो त्याच्याचसाठी चाललेला आहे, जागे करण्यासाठी.